समर्थ सर्वांना. हाय हॅलो नमस्कार. मी पल्लवी आणि तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मिसेस पल्लवी ब्लॉगमध्ये. आणि स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस हा खूप छान आनंदाचा आणि आरोग्याचा जावो ही सदिच्छा. चला तर माझ मार्गशीर्ष महिन्यामधला आजचा तिसरा गुरुवार आहे आणि हा तिसऱ्या गुरुवारच्या तुम्हाला सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा. खरं तर कसं आहे, आता लक्ष्मीच्या मनात नाही आज माझ्याकडून पूजा करून घ्यायचं, त्याच्यामुळे आज पूजा लक्ष्मीची पूजा ही आहो मांडत आहेत. कारण आपल्या पोथीमध्ये सांगितलेलं आहे बघा सुरुवातीला, जर तुम्हाला काही अडचणी असतील, कुठे काही तुम्हाला बाहेर जायचं असेल, करायचं असेल आणि अन्यथा दुसऱ्या कोणत्या काही तुमच्या अडचणी असतील ना, तर तुम्ही ही पूजा घरातलं कुठल्याही सदस्याकडून किंवा बाहेरच्या कुणाकडूनही मांडून घ्या पूजा आणि पोथी वाचून घ्या, आरती करून घ्या. पण पूजा ही मात्र आपल्याला तशीच ठेवता येत नाही आहे. त्याच्यामुळे आहो मला असं म्हणाले की मी तुझी पूजा मांडून देतो आणि आता तिने आता ही पूजा मांडत आहेत आणि श्रावणी मात्र आता पोथी वाचून घेणार आहे पुन्हा नंतर. चला तर मग आता बघूया आपण आता पूजा कशी करत आहेत ते. छान पूजा मांडलेली आहे तिने, पाहू शकतात तुम्ही. पाठीमाग वस्त्र वगैरे टाकलेलं आहे, त्याच्यावर माळा सोडलेल्या आहेत, परत लक्ष्मीचा फोटो, म्हणजे बघतात ते घरातलं पण असं सारखं, त्याच्यामुळे बघून बघून त्यांना पण करतात ती बघून असं सगळं. चला मग आजचा ब्लॉग हा आपला असाच होणार आहे, खूप इंटरेस्टिंग ब्लॉग होणार आहे आजचा. तर माझ्या ब्लॉगमध्ये हा शेवटपर्यंत राहा तुम्ही आणि हा ब्लॉग माझा आजचा स्किप करू नका. सकाळी मी बाहेरचं काम तर मी सर्व काही करून घेतलं, रांगोळी वगैरे मी बाहेर काढली आणि सर्व माझे बाहेरचे कामं झाल्यानंतर मग आईनं इकडे तुळशीला पाणी वगैरे घातलेलं आहे. पाहू शकता तुळससाठी तुळशीचा कुंडा आपला खूप छान दिसत आहे आणि लेपन पण मला इथं आज आस्थानं करून दिलेलं आहे. आणि आहोंची तर मला आज खूप मोठी मदत झालेली आहे. स्वतःहून ते मला आज पूजा करून द्यायला आज तयार झाले. म्हणजे मी मला वर्षातून एकदा येतात ना आपले ही 4 गुरुवार, मग त्यांना असं नाही ठेवायला बरं वाटत. आपल्याला पूजा ही कशी मांडावीच लागते. तुम्हाला जशी जमते तशी तुम्ही पूजा मांडा. अगदी साध्या सिंपल पद्धतीमध्ये सुद्धा तुम्ही पूजा मांडली तरी चालते. तर ना या गोष्टीचं माझं म्हणणं हे पटलं आणि मग त्यांनी मला ही पूजा मांडून दिलेली आहे. पण अशी साधी सिंपल तर नाही आहे, पण खूप छान पूजा त्यांनी मला करून दिलेली आहे. आपण निघालेले आहे ड्युटीला, उशीर झालेला आहे त्यांना आणि घरातलं सर्व काही सगळं सकाळचं स्वयंपाक वगैरे आईनं करून दिलेला आहे. निघालेले आहेत ते ड्युटीला आणि मग पहिली ओ साडी कधी ते साडी आठवते तुम्हाला? सुंदर दिसायले का? चला हो ना, वेळ नाही जास्त बोलायला आपल्याला. चला मग आता सर्वांचं चहा पाणी झालेलं आहे. आता मी अगोदर चहा घेणार आहे आणि मग मला आता परत नंतर मग बाकीची कामं आहेत, कपडे भांडे वगैरे ह्या गोष्टी सर्व मी करणार आहे. आणि स्वयंपाक महालक्ष्मीचा नैवेद्य वगैरे आता आईलाच करावं लागणार आहे, कारण माझी आता अडचण आहे. त्याच्यामुळे चला मग आता अगोदर मी चहा घेते आणि परत मग मी बाकीची माझी कामं करते. आणि इथे मी अगोदर आता चहा घेतला आणि त्यानंतर श्रावणी इथे आता पोथी वाचत आहे. सुरक्षिकार आणि दिवस चिंतेने उगत होते, तसेच मावळत होते राणावनात. ही नोंद कष्टाचे दिवस ती काढत होती. भद्रशिवाला वाटलं मुलीकडे जावं. राणीच्या आईला ओळखली. ती म्हणाली गेली. राणीला बातमी दिली, तुमची आई नदीवर बसले, खूप दमलेली दिसली व तिला आणायला कोणीतरी पाठवा. आणि इथे पोथी वाचून झाल्यानंतर तिघींनी मिळून इथे लक्ष्मीची आरती करून घेतलेली आहे. शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी. अशा प्रकारे श्रावणीने ही खूप छान प्रकारे लक्ष्मीची पोथी वाचलेली आहे. तिने लक्ष्मीची पोथी वाचली आणि मी इथं मध्ये बाहेर थोडं अलीकडे बसून मी पोथी ऐकलेली आहे. आता तिच्या शाळेचा टायमिंग होत आहे. आता ड्रेस वगैरे चेंज करून तिला युनिफॉर्म घालायचा आहे आणि तिला शाळेला निघायचं आहे. देवाची पूजा ही आईनं केलेली आहे. आईची मला खूप मदत झालेली आहे कामासाठी. आणि महालक्ष्मीची सुद्धा पूजा आपली आता ही इथे पूर्ण झालेली आहे. आणि स्वयंपाकासाठी मात्र मस्त आईनं एकदम छान असा स्वयंपाक बनवला होता. आपला शिरा बनवला होता, दोडक्याची भाजी, वांग्याची भाजी, साध्या पोळ्या आणि भात, अशा प्रकारचा आईने नैवेद्य बनवला होता महालक्ष्मीला. तर आत्ताच आमचा महालक्ष्मीचा नैवेद्य वगैरे पण आता दाखवून झालेला आहे आणि सर्व काही पूजा आमच्या आता ह्या पार पडलेल्या आहेत. आणि खरं सांगू का, आज माझं पण थोडंसं नाराज झालेलं आहे का, तर मी खूप छान प्रकारे पूजा लक्ष्मीची करावं असं मी ठरवलं होतं, पण माझ्या अडचणीमुळे आजची पूजा ही काही झालेली नाही आहे. आणि पण आहोंनी, आईंनी, आस्थाने आणि श्रावणींनी सर्व काही पूजा व्यवस्थितरित्या केलेल्या आहेत. आणि आजचा हा मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार हा आपला आता संपन्न झालेला आहे. परत एकदा तुम्हाला सर्वांना माझ्या मार्गशीर्ष महिन्यातल्या तिसऱ्या गुरुवारच्या
खूप खूप शुभेच्छा. आणि व्हिडिओचा एंड मी आता इथेच करते. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. आणि हां कमेंट पण करायला विसरू नका, कारण तुमची एक कमेंट जी आहे ना ते मला खूप सारं असं प्रोत्साहन देते आणि पुढे आणखीन छान छान आणि नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मला प्रोत्साहित करतं. तर मिसेस पल्लवी या ब्लॉग्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया परत अशाच आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.